अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। माणगाव तालुका हातकणंगले येथील बसवेश्वर मंदिरामध्ये समस्त लिंगायत समाजाच्या वतीने मल्लिकार्जुन महाराज भोज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। शुक्रवार दिनांक 22 रोजी रात्री 8:30च्या दरम्यान मंजुळा शिवाप्पा माहेकर या आपल्या परिवारासह मंदिरामध्ये प्रवचन ऐकण्यासाठी जात होत्या। याचवेळी त्यांना रस्त्यावर पडलेलं एक मंगळसूत्र सापडलं। सुरुवातीला त्यांना ते बेंटेक्स असल्याचं वाटलं, त्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। मात्र शनिवारी दिनांक 23 रोजी सकाळी त्यांनी त्यांच्या घरी आलेल्या स्वरा सागर चरणकर यांना रात्री एक जिन्नस सापडल्याचं सांगितलं। त्यावेळी स्वरा चरणकर यांनी निरखून बघितलं असता ते सोन्याचं असल्याचं दिसून लागलं। त्यानंतर त्या सहज म्हणून खात्री करण्यासाठी सोनाराकडे गेल्या। त्यावेळी त्यांना लक्षात आलं की सदर मंगळसूत्र हे सोन्याचं आहे। दरम्यान ते मंगळसूत्र त्याच सोनारांनी बनवलं असल्यामुळे त्यांना लक्षात आले की सदरचे मंगळसूत्र हे आरती सौरभ कबाडे यांचं आहे। तेथूनच मंजुळा माहेकर यांनी कबाडे यांच्याशी संपर्क साधला व ते प्रामाणिकपणे कबाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं। सुपुत्र गेले माहेकर यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणामुळे समस्त लिंगायत समाजाच्या वतीने मल्लिकार्जुन महाराजांच्या उपस्थितीत श्री व सौ निळकंठ मुगुळखोड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रामाणिकपणाबद्दल परिसरातून त्यांचं कौतुक होत आहे। माझे नाव आरती सौरभ कबाडे। माझ्या 13 ग्रामचे मंगळसूत्र शुक्रवारी संध्याकाळी रस्त्यावर पडले होते। ते मंजुळाताई यांना सापडले होते। त्यांनी प्रामाणिकपणे मला परत दिल्याबद्दल त्यांना आभार मानते। माझं नाव मंजुळा शिवाप्पा माहेकर। मी प्रवचनला स्वामींचं प्रवचन ऐकायला चाललेलो, रस्त्यावर मंगळसूत्र सापडलं। ज्यांचं होतं त्यांचं देऊन टाकलं। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।